मैं युगल किशोर पडोळे, आधार नगरी, कानोली धानोली गट ग्रामपंचायत धानोली, तहसील हिंगणा, जिल्हा नागपूर। आमच्या इथं 2023मध्ये आम्हाला पोझिशन मिळालेलं आहे। आधार नगरी म्हणून माडाने स्कीम बनवलेली आहे। तिथं 300 लोकांची स्कीम, 3000 लोकांची स्कीम आहे आणि सध्या आम्ही तिथं 400 लोक सध्या आम्ही राहायला आलो आणि अजून 400 लोक आता त्यांना पोझिशन मिळालं आहे, असे 800 लोक आम्ही राहायला आलो। 3 वर्षापासून आपलं प्रशासनाला आम्ही बरेच लेटर दिलेले आहे। प्रशासनाने जेव्हा स्कीम बांधत होतं तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला पाण्याची व्यवस्था सगळे व्यवस्था करण्यात येईल, म्हणून तिथं आम्ही गरजू लोकांनी आणि गरीब लोकांनी सगळ्यांनी आम्ही तिथं घरं घेतली। सगळ्यांचे तिथं म्हणजे तिथं 10-15 हजार कमावणाऱ्या लोकांनी तिथं आपले घरं घेतले, परंतु त्यांना पाण्यापासून आजही वंचित ठेवले जात आहे। 3 वर्षापासून आम्ही राहत आहोत, नदीचं पाणी नाल्याचं पाणी आम्ही यूज करत आहोत, परंतु प्रशासनाला आम्ही बरेच लेटर दिले, परंतु ते कानाडोळाच करत आहेत। आमच्याकडे त्यांचं लक्षच नाही आहे। आम्ही समीर भाऊ मेघे यांना पण आम्ही बऱ्याचदा लेटर दिले आहे, कलेक्टर साहेबाला पण लेटर दिलेले आहे। आपले दीपक बिल्डर आहेत, बिल्डरला पण आम्ही बऱ्याचदा आम्ही सांगितलं आहे। त्यांनी एक समजा विहीर खोदलेली आहे तिकडं, पण त्या विहीरही आटली आहे आणि आता आम्ही सध्या पाण्याच्या टंचाईमुळे खूप अडचणीत आलेलो आहोत। तिथं 2-2 दिवस 4-4 दिवस पाणी येत नाही आमच्या इथं। आम्ही जिल्हा परिषद इथं BDO साहेबाला भेटलो, BDO साहेबांनी टँकर चालू केले होते, पण आता ते टँकर बी बंद केले। बोले शासनाची मंजुरी नाही आहे आणि कलेक्टर साहेबांनी टँकरला मंजुरी दिलेली नाही आहे, म्हणून त्यांनी टँकर पण बंद केले आमचे। त्याच्यामुळे आमच्यावर सध्या उपासमारचीच पाळी आलेली आहे आणि असंच आणि 3 वर्ष झाले आणि आपण माननीय मुख्यमंत्री साहेबाचे आपण जिल्ह्यामध्ये राहतो आणि समीर मेघे यांच्या विधान क्षेत्रामध्ये आम्ही राहतो आणि जर मुख्यमंत्री साहेबाच्या जिल्ह्यामध्ये राहून जर आम्हाला पाण्याची व्यवस्था मिळत नसेल तर आमच्या लोकांवर किती आपल्या इथलं प्रशासनाचं लक्ष आहे हे इथून दिसून येते। आणि याच्यानंतर जर प्रशासनाने आमच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करू, आम्ही भूक हडताळ करू, मुख्यमंत्री साहेबांच्या घरी जाऊ आणि तिथं पाणी देणे आंदोलन करू आम्ही। आणि आम्ही सर्वांना लेटर दिलेले आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई आहे तर त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि समीर मेघे साहेबांनी पण त्यांच्या आमदार क्षेत्रामध्येच आमचा गाव येते, आमच्या गावाची सुधारणा करून दिली पाहिजे। यानंतर जर सुधारणा नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन करू, भूक हडताळ करू, कारण पाण्याशिवाय कोणीच जगू शकत नाही। फक्त आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या गावामध्ये आम्हाला पाण्यापासून वंचित राहावं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। त्याच्यामुळे कलेक्टर साहेब आणि पाणी विभाग यांनी विशेष लक्ष देऊन आमच्या व्यथा ऐकून घ्याव्या आणि आम्हाला न्याय द्यावा। धन्यवाद। मॅडम, आमदार समीर मेघे यांना आम्ही 3 वर्षापासून आवेदन देत आहोत। आता मी 2 दिवस झाला, आज 2 दिवसा पहिले बी आवेदन दिलं आमदार समीर मेघेंना। समीर मेघे साहेब म्हणतात सध्या शासनाकडे पैसे नाही, परंतु पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवणं हे योग्य आहे का असं त्यांचं म्हणणं आहे। तरी मी एक आता मीटिंग आहे, 2 दिवसात मीटिंगमध्ये मी काहीतरी तोडगा काढतो असं समीर मेघे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। परंतु असे आश्वासनं देतात, 3 वर्ष झाले आश्वासनवर आश्वासनच चालत आहे, पण परमनंट पाण्याचं सोल्युशन निघतच नाही आमच्याकडे। 3 वर्ष झालं आम्ही राहतो मॅडम देत आता 3 वर्षापासूनच आहे। दीपक निलावर साहेबांनी त्या नदीमध्ये विहीर खोदली, तिचं पाणी येत होतं सध्या आम्हाला, तर तेवढी टंचाई नव्हती भासत, परंतु तेही विहीर आटली, त्याच्यामुळे आता समजा पाणी खूपच टंचाईत येतं। हो, ही स्कीम PMY अंतर्गतच येते, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येते। ते दीपक निलावर बिल्डर यांचे म्हणजे ओनर आहेत दीपक निलावर। हो, म्हाडाची स्कीम आहे, पण PMY अंतर्गत आहे। म्हाडाने काय केलं आहे, प्रायव्हेट पार्टनरला याला बनवून दिलं, त्यांच्याकडे जागा नव्हती तर गरीब लोकांचे घरं बनले पाहिजे म्हणून त्यांनी म्हाडाने त्यांच्याकडे जागा नसल्यामुळे प्रायव्हेट बिल्डरला दिलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा देऊ असं म्हाडाने पहिले कबूल केलं होतं। तुम्ही फक्त घरं बांधून द्या गरिबांना, तर आम्हाला घरं बांधून दिलं, परंतु सुविधा अजूनपर्यंत झालेल्या नाही कोणत्या। सध्या सर आम्हाला पाणी दीपक निलावरचं टँकरने देत आहेत आणि विहिरीचं पाणी थोडं बहुत कधी जर आलं तर थोडं बहुत पाणी येत आहे, नाही तर पाण्याची एकदमच आम्ही कानोली गावामधून लोकांच्या घरून पाणी आणतो, आम्ही टँकर बोलावून पाणी घेत आहोत आम्ही। नाही, तेव्हा टँकरने पाणी येत नव्हतं, तेव्हा विहिरीचं पाणी येत होतं आणि बोरचं पाणी येत होतं, परंतु त्या लोक सुकलेले आहेत बोर आणि विहीर, त्याच्यामुळे टँकर चालू केले प्रशासनाने। आतापर्यंत आम्हाला टँकर दिलं होतं,
सांगतो 13 टँकर दिले होते आम्हाला, पण ते बी शासनाने बंद केलं. ते आता पाण्याची आता एवढी टंचाई आहे की लोकांना पाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही, एवढी टंचाई आहे. आम्ही शिरूर MIDC आजूबाजूच्या गावावरून पाणी घेऊन येतो, टँकर बोलावतो आम्ही, एवढी आमची गत आहे यावेळेस. आजूबाजूला बोर्डिंग वगैरे काही नाही आता सगळे सुकलेलं आहे सध्या. शासनाने जे 13 टँकर चालू करत ते पण बंद केलेले आहे. पण त्यांचं आम्ही गेला होता BDO साहेबाकडे परवाच्या दिवशी, तर ते मला 3 टँकर पाठवतो म्हणजे ते पण सुद्धा अजून पाठवले नाही. त्याच्यामुळे आम्हाला पत्रकार परिषद घेण्यात आम्हाला येणं पडलं. दीपक निलावर सरांनी आम्हाला सांगितलं होतं की शासन तुम्हाला सगळ्या सुविधा देणार आहे, तुम्ही घरं घ्या. शासनाने मला मी शासनाकडे लेटर दिलेले आहे आणि त्यांनी आम्हाला लेटर पण दाखवलं. याच्यात मॅडम प्रशासनाची चूक आहे आणि बिल्डरनी तर आम्हाला पहिलेच सांगितलं होतं की शासनच तुम्हाला देणार, त्याच्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तिथं राहणाऱ्या लोकांकडे आणि बिल्डरवर दबाव आणायला पाहिजे जर बिल्डरची चुकी आहे. पण बिल्डरची चुकी काहीच नाही आहे. बिल्डरनी आतापर्यंत 40 ते 50 लाख रुपये करून आमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे विहिरीची, पण ते विहिरीला सुद्धा पाणी नाही आहे. नाही, मुख्यमंत्री साहेबाला सध्या पत्रव्यवहार केलेला नाही आहे. आम्ही कलेक्टर साहेब BDO साहेब यांना आम्ही समजा पत्रव्यवहार आणि आमदार साहेब यांना समजा हे समजा दिलेलं आहे पत्रव्यवहार. हा तर तसंच म्हणावं लागेल साहेब, कारण का आमचं 3 वर्ष झालं पाण्याची आम्हाला व्यवस्था नाही होत आहे. 3 वर्ष झालं फक्त आम्हाला समजा तात्पुरती आम्हाला समजा BDO साहेब हे पाठवतात, टँकर पाठवतात उन्हाळ्यापुरतं, नंतर बंद होतात, नंतर अशीच आपत्ती येते, परमनंट सोल्युशन काढतच नाही. तर यांचं संघटन तर असावं असं आम्हाला सगळ्या यांना रहिवाशांना वाटत आहे. निलावार साहेबांनी आम्ही जेव्हा त्यांना आमच्या हे सांगू तेव्हा ते आम्हाला मदत करतात. निलावार साहेब जेव्हा आम्ही त्यांना आमच्या हे सांगू का आमच्या भावा हे आमची हे आहे तेव्हा ते मदत करतात. हो ती टेम्पररी आहे. निलावर साहेबांनी परमनंटसाठी आम्ही निलावर साहेबाला बोललो. निलावर साहेबांनी म्हणत आहे का मी प्रशासनाला सगळे लेटर दिलेले आहेत पहिल्यापासूनच आणि मला प्रशासनाने म्हटलं आहे की आम्ही पाण्याची व्यवस्था करून देऊ, परंतु अजूनपर्यंत त्यांनी पाण्याची व्यवस्था करून दिलेली नाही, त्याच्यामुळे मी काहीच करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बताइए, आप एक गृहिणी है, आप 3 साल से रह रहे हैं वहाँ पर, गृहिणी के हिसाब से आपको क्या क्या सुविधाएं होनी चाहिए, वो क्या नहीं है? एक तो सबसे पहले हमको पानी का फिल्टर वाला शुद्ध पानी चाहिए. उसके बाद में हमको रोड की सोई नहीं है, दीवा बत्ती की सोई नहीं है और इसके वजह से हम बहुत परेशानी में हैं. सांप बिच्छू निकलते हैं, छोटे छोटे बच्चे हैं, स्कूलें नहीं हैं, बस नहीं है, रास्ते ख़राब है, गड्ढे हैं. इसके वजह से हमको ज़्यादातर दिक्कत हो रही. बाज़ार के लिए 3 किलोमीटर 4 किलोमीटर जाना पड़ता है हमको. उसके वजह से हम बहुत परेशान हैं सर. और ये बिल्डर बोल रहे हैं कि अभी हमारा काम नहीं है, ये आप गवर्नमेंट को बोलो. तो हमने समीर मेघे साहब को भी अपना एप्लीकेशन दिया हुआ है, बावनकुड़े को भी दिया हुआ है. इसके बाद में अब देखो कितना साल लगता है, क्या लगता है. हम बहुत परेशानी में है सर. वहाँ पर आपकी मांग पूरी नहीं हुई तो आप लोग क्या करेंगे? हम आंदोलन करेंगे सर. पानी के वजह से भी अभी आंदोलन हुआ, बहुत दिंगा हुआ. हमारे पास वीडियो क्लिप भी है ऑफिस में और हमारी मांग नहीं हुई तो हम आंदोलन करेंगे.